आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। बातमी राजकीय वर्तुळातून आहे। अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीची एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे। मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत असं अमित शहा म्हणालेत। माझं या संपूर्ण गोष्टींवर लक्ष आहे असं अमित शहांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शहांनी उत्तर दिल्याची माहिती मिळतेय। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली। सध्या भाजपमध्ये जे काही जोरदार इनकमिंग सुरू आहे, शिंदे गटाला, शिंदेंच्या शिवसेनेला ठिकठिकाणी जे धक्के बसतायत त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती आहे आणि त्यावर आपलं या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष असून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत असं अमित शहांनी म्हटल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे आता या भेटीनंतर राज्यामध्ये भाजपमध्ये जे मित्रपक्षांमधूनच इनकमिंग सुरू आहे त्याला ब्रेक लागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण का ज्या पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनेतून लोक भाजपत येत होते, तळागाळातले कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, त्यानंतर एकनाथ शिंदे, त्यांची शिवसेना आणि शिवसेनेतले मंत्री हे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती। त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील दिसले। कारण का नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकनाथ शिंदे वगळता शिंदेंच्या शिवसेनेचे कोणतेही मंत्री उपस्थित नव्हते आणि त्यामुळे ही नाराजी अधिक अधोरेखित झाली। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती मिळतेय। हे सगळं ऐकल्यानंतर काय म्हणाले अमित शहा आणि त्याचे राज्यात काय पडसाद उमटू शकतात? सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याविषयीची बऱ्याचशा बाबी माहिती होत्या। त्यांना काही वेगळं सांगण्याची आवश्यकता लागली नाही, परंतु तरी सुद्धा आता खूप जास्त होतंय असं स्वरूपाने थोडंसं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर मग त्यासोबत आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घेण्यासारखा तो असा की अमित शहांना भरपूर गोष्टी माहिती आहेत आणि त्यांचं लक्ष आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे तो देखील एक मोठी दिलासादायक बाब होती या सगळ्यातली। आणि मंत्रिमंडळामध्ये काही एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना खडसावलं वगैरे अशा स्वरूपाच्या ज्या बातम्या आल्या होत्या त्याविषयी पण सूत्रांकडून माहिती मिळते की तसं काही झालेलं नव्हतं। आम्ही आहोत आणि त्यामुळे तोपर्यंत काय असं होणार नाही असंही चर्चा झाल्याचं कळलं। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत तासभर चर्चा केली। या भेटीमध्ये शिंदेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याचं कळतंय। तसंच उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही शहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। आपलीच मूळ शिवसेना असताना ठाकरेंना समितीवर घेण्याची गरज काय असं शिंदेंचं म्हणणं असल्याचं सांगण्यात येत आहे। इकडे कल्याण डोंबिवलीसह अनेक भागात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं। तसंच भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक फोडले। भाजपच्या याच कृत्यावरून एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तर भेटीनंतर मात्र शिंदेंचा सूर बदलल्याचं दिसून आलंय। आपण रडणारे नाही तर लढणारे असल्याचं शिंदे म्हणाले। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली। आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे नेमकी काय तक्रार केली पाहूया। कल्याण डोंबिवलीतील ऑपरेशन लोटस वरून अमित शहांसमोर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली। सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळते। रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र शिवसेनेचे नगरसेवक फोडतात। मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतात। शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत।
भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.